नाश्ता विशेष नायलॉन ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य: पाणी, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 चमचा सायट्रिक ऍसिड, 1 मोठा चमचा तेल, 1.5 कप बेसन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा खायचा सोडा, पाणी, 1 चमचा साखर, 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाण्यात मीठ, साखर, सायट्रिक ऍसिड आणि तेल मिसळून घेत यात बेसन आणि हळद अशा पद्धतीने चाळून मिसळायची. हे मिश्रण फेटून घ्यायचं आणि मुरवून घ्यायचं. आता यात खायचा सोडा आणि अशा पद्धतीने एका भांड्यात हे पीठ काढत वाफवून घ्यायचं. आता पाण्यात साखर मिसळून घ्यायची. आता आपला ढोकळा वाफवून झालाय. आता मोहरी मिरचीची फोडणी करायची. अशा पद्धतीने ढोकळ्याचे काप करायचे आणि आपण तयार केलेलं साखरेचं पाणी यावर घालायचं आणि यावर फोडणी घालायची. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला नाश्ता विशेष ढोकळा तयार. सगळ्यात आधी बाउलमध्ये आपण घेतो 1 कप पाणी. यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, 1 मोठा चमचा साखर मी घेतली आहे. इथे आहे हे सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड 1 चमचाभर घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा तेल. आता काय करायचं, आता हे सगळे जिन्नस 4 ते 5 मिनिट आपल्याला फेटून घ्यायचे, जोवर हे सायट्रिक ॲसिड साखर छान विरघळत नाही तोवर. आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून झालं की यावर ठेवायची एक गाळणी किंवा चाळणी आणि यामध्ये घालायचं 1 आणि अर्धा कप म्हणजे 1.5 कप बेसन. त्याचबरोबर हळद घालायची बेसनमध्येच आणि हे मिश्रण आहे ना छान चाळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. बेसन व्यवस्थित चाळून झालं की आता हे छान कंबाईन करायचं आणि हे एकत्र 4 ते 5 मिनिट एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं. हवं तर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल ना त्याचा पण वापर तुम्ही इथे करू शकता. आणि हे मिश्रण छानपैकी 5 ते 6 मिनिट फेटून झालेलं आहे. आता काय करूयात, आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवू. इथे साधारण 10 ते 15 मिनिट मी बॅटर रेस्ट करून घेतलेलं आहे. हलकेसे बबल्स यायला सुरुवात होतात, तुम्ही बघू शकाल छोटे छोटे बबल्स येतात 10-15 मिनटानंतर. आता यामध्ये घालूयात 1 चमचाभर खायचा सोडा. खायचा सोडा घातला की हे पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं बॅटर. सायट्रिक ॲसिड आणि सोड्याचं तुम्ही बघू शकाल रिॲक्ट होतात ते एकमेकांबरोबर आणि हे असं छान फसफसतं बॅटर. आता ट्रे घ्यायचा, साधारण 8 इंचाचा ट्रे आहे हा. यामध्ये हे बॅटर घालूयात. बॅटर व्यवस्थित घालून झालं की ट्रे हलकासा टॅप करायचा. स्टीमरमध्ये बेसला मी साधारण 2 इंच पाणी गरम केलेलं आहे. त्यावर हा ट्रे ठेवूयात. जर स्टीमर नसेल तर कुकरही तुम्ही इथे वापरू शकता. कुकरची फक्त शिट्टी काढून त्यामध्ये हे स्टीम करू शकता किंवा कढईमध्ये पण करू शकता. आता मध्यम आचेवर साधारण 15 मिनिटं हे स्टीम करण्यासाठी मी ठेवून देते. चला तर मग इथे मी हा ढोकळा मस्तपैकी 15 मिनिटं स्टीम केला, गॅस बंद केला आणि 5 मिनिटं स्टीमरमध्येच ठेवलेला आहे. आता चेक करूयात. टूथपिक घालून बघूयात. ही क्लीन येते, चिकटत नाही, याचा अर्थ आपला ढोकळा छानपैकी स्टीम झालेला आहे. आता हा ट्रे काढून हा ढोकळा मी छान थंड करून घेते. ढोकळा आपला स्टीम होतोय तोवर इथे मी एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालतोय साखर 1 चमचाभर, हवं तर चिमूटभर मीठही घालू शकता आणि हे छान मिक्स करूयात. आणि ही साखर आहे ना छान मेल्ट करून घ्यायची. मी शक्यतो फोडणीमध्ये पाणी नाही घालत, कारण काय होतं ना फोडणी खमंग असते, जर त्यामध्ये पाणी घातलं तर त्याचा खमंगपणा कमी होतो. त्यामुळे मी सिरप वेगळं ठेवते आणि फोडणी वेगळी देते. आता तडक्यासाठी इथे कढईमध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी छानपैकी तडतडायला लागली की गॅस बंद करायचा आणि यामध्ये घालूयात हिरवी मिरची. तर मिरचीची आहे ना मी पोटं फोडून घेतलेली आहेत, स्लिट नाही केलेलं. हे असं फक्त एक चीर दिली म्हणजे मग त्या फुटणार नाही तेलात घातल्या. आणि आता तुम्ही यामध्ये तीळ घालू शकता, कढीपत्ता घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे फोडणी बनवू शकता. चला तर मग ढोकळा इथे छान थंड झालेला आहे. आता आपण याचे आधी पीसेस करून घेऊयात.
सो स्क्वेअर ट्रे असेल तर मी शक्यतो आधी मध्यभागी करून घेते कट. आता काय करायचं, आता सगळ्यात आधी यावर घालायचं हे सिरप जे आपण आधी बनवून घेतलं होतं हे पूर्ण घालून घ्यायचं. ढोकळा म्हणजे यामध्ये छान सोक होतो. ढोकळा काढून घालायचं नाही आहे. ढोकळा जर तुम्हाला छान असा स्पॉन्जी हवा असेल खूप वेळ तर शक्यतो हा सिरपमध्ये ना एक 15-20 मिनिटं सोक करण्यासाठी ठेवून द्यायचं. आता एक 10 मिनिटं हे सिरप घातल्यावर हा ढोकळा मी सेट करण्यासाठी ठेवते आहे. आता काय करूयात, आता यावर घालूयात तडका. हे शुगर सिरप छान ॲब्झॉर्ब झाल्यावर सो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता याचं पीस काढून घेऊयात आपण एखादं. इझिली निघतात, तुम्ही बघू शकाल. क्या बात आहे. आहा, तुम्ही बघू शकाल या ढोकळ्याला आहे ना जाळी मस्त आलेली आहे आणि स्पॉन्जी पण झालेला आहे आणि शुगर सिरप छानपैकी ॲब्झॉर्ब झालेला आहे. सो इथे आपला हा असा नायलॉन खमण ढोकळा बनवून तयार आहे. भन्नाट दिसतोय.